पैलवान चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या फॉर्च्युनरच्या बैलगाडा मैदानात इतिहास घडलाय। पहिल्यांदा मराठवाड्यातील 2 बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली आणि या आभाळा एवढं काम करून दाखवलं छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि दुसरा हिंगोलीचा बैल सर्जा याने। मनोहर चव्हाण पाटील यांचा लखन हा बैल शंकरपटाचा बादशाह आहे। जवळपास 101 शंकरपटाच्या शर्यती गाजवून जेव्हा लखन पहिल्यांदा घाटावर आणि घाटाखाली पळाला तेव्हा त्याने एंट्रीलाच देवा बैलासोबत पळून दाखवून दिलं होतं की तो इथं राज करायला आलाय। पुढे मुळशी केसरी स्पर्धेत बकासूर सोबत पळून त्याने पहिला क्रमांक पटकावला। लखनची विजयी घोडदौड कायम होती, पण हिंगोलीचा सर्जा म्हणजे गरिबा घरचा बैल। मालकाने लावलेली माया या पलीकडे त्याचा दुसरा खुराक नाही। त्या लावलेल्या मायेचं सर्जानं पांग फेडलं। मथुर, बकासूर, एक्का यांसारख्या तगड्या बैलांमधून आणि जवळपास 1200 गाड्यांमधून लखन सर्जाने पहिला क्रमांक मिळवलाय। त्यासाठी तब्बल 500 किलोमीटर प्रवास करून ते सांगली इथं आले होते। आज सर्जा व लखनच्या मालकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात फॉर्च्युनर गाडी दिली जाणार आहे। ही अशी गरिबा घरची माणसं आभाळ कवेत घेतात तेव्हा आपल्या स्वतःला जग जिंकल्यासारखं वाटतं। गरिबा घरच्या बैलांनी केलेल्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी खडकराव चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।